आणि आता पाहूयात लोकसभेचा रणसंग्राम। अजित पवारांनी 2019ला कट कारस्थान करून पाडलं। पुरंदर हवेलीच्या जनतेचा अपमान केला। मी नमो विचार मंचाद्वारे अपक्ष उभा राहणार। माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधातही दंड थोपटली। अजित पवार यांनी जाहीर माफी मागावी, त्यांनी कळस गाठला। राजकारणामध्ये पैशाचा माज नको। अजित पवारांनी 11 कारखाने घेतले, शेतकऱ्यांना लुटलं। शिवतारेंचा घणाघात। सासवडमधील पालखी तळावर अजित पवारांनी केलेला अपमान फक्त शिवतारेंचा नाही तर पुरंदरच्या जनतेचा। बारामती लोकसभा मतदारसंघ कुणाचा सातबारा नाही। विजय शिवतारेंचा अजित पवारांवर निशाणा। महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही असं चित्र। आमदार निलेश लंके यांच्या शरद पवार गटामध्ये जाण्याच्या जोरदार चर्चा, पण केवळ चर्चांना काही अर्थ नाही। शरद पवारांनी लंकेंच्या प्रवेशाची चर्चा फेटाळली तर कोण येणार यावर आम्ही घ्यायचं की नाही ठरवणार, पवारांचं वक्तव्य। आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती। पवारांच्या भेटीनंतर लंके अमोल कोल्हेंच्या भेटीला। लंकेंसारखा तळागाळातील कार्यकर्ता आपल्यासोबत असावा असं सर्वांनाच वाटतं। वेट अँड वॉच, अमोल कोल्हेंचं सूचक वक्तव्य। निलेश लंके शरद पवारांसोबत येत असतील तर त्यांचं स्वागतच। लंके यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाच्या चर्चांवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। निलेश लंकेंचं आम्ही स्वागत करतो। लंके नगरमधून उमेदवार असतील। निलेश लंकेंच्या पवार गटातील प्रवेशाबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया। शरद पवार गटामध्ये जाण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। पवारांसोबत जाण्याच्या बातमीमध्ये तथ्य नाही। कोल्हेंच्या भेटीनंतर निलेश लंकेंचं स्पष्टीकरण। एक गेल्यानं फरक पडत नाही, त्यासाठी 5 येतील। निलेश लंकेंवर धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया।